हॅलो माय डिअर स्टुडंट्स, मी अर्षद पठाण, वर्ग 8वा, विषय मॅथमॅटिक्स. आजचा घटक लिस्ट कॉमन मल्टिपल, LCM, लसावी. मराठीत याला लसावी. LCM म्हणजे काय? लिस्ट कॉमन मल्टिपल. समोर बघू. आज आपण काय काय शिकणार. आज आपण व्हॉट इज मल्टिपल, व्हॉट इज LCM अँड हाऊ टू फाइंड LCM बाय डिफरंट मेथड. LCM आपण कसे फाइंड आउट करू शकतो बाय डिफरंट मेथड, वेगवेगळ्या पद्धतीने. हाऊ LCM इज यूज्ड इन डेली लाईफ, आणि आपल्या दैनंदिन जीवनात LCM कसं उपयोगी होऊ शकते, लसावी, हे आज आपण पाहणार आहे. तर चला तर मग समोर पाहू. फर्स्ट लेट्स अंडरस्टँड मल्टिपल. आता मल्टिपल म्हणजे काय? मल्टिपल म्हणजे गुणाकारात असेच संख्यांना आपण जेव्हा गुणाकार करतो त्यालाच आपण मल्टिपल असं समजू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आणि या ठिकाणी मल्टिपल ऑफ 3 म्हणजे 3चे गुणक कोणकोणते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की 3 या संख्येला 1ने सुद्धा गुणाकार होऊ शकतो, 2ने सुद्धा, 3ने सुद्धा, 4ने, 5ने सुद्धा. या ठिकाणी एक सिक्वेन्स असं दिसून येत आहे. 3, 6, 9, 12, 15 हे 3 या संख्येला गुणाकार केल्यानंतर आपल्याला हे काही संख्या मिळत आहेत. तेच मल्टिपल आहेत त्या संख्येचे. या ठिकाणी कॅन यू फाइंड द पॅटर्न. लुक ॲट दिस ऑल मल्टिपल. या ठिकाणी लुक ॲट दिस ऑल मल्टिपल्स. 2, 4, 6, 8, 10, 12 ही संख्या दिलेली आहे, आणि ही सर्व संख्या 2ने गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळतात. दिस ऑल आर द मल्टिपल ऑफ 2 नंबर. 2 या संख्येचे हे सर्व मल्टिपल आहेत. त्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता की एक सिक्वेन्स आपल्याला दिसून येत आहे. 5, 10, 15, 20, 25. These are all the multiples of 5, number 5. 5 या संख्येचे गुणाकार आहेत. एव्हरी नंबर हॅज मेनी मल्टिपल. ही गोष्ट खरी की प्रत्येक संख्येला खूप सारे मल्टिपल आहेत. या ठिकाणी व्हॉट इज कॉमन मल्टिपल. आता कॉमन मल्टिपल म्हणजे 2 संख्यांमध्ये समान मल्टिपल, समान गुणक. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी उदाहरणावरून आपल्याला कळेल. आता कॉमन मल्टिपल म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घेऊ घ्या. अ नंबर दॅट इज अ मल्टिपल ऑफ 2 or more नंबर इज कॉल्ड कॉमन मल्टिपल. म्हणजे एकच संख्येचे एकच कॉमन मल्टिपल ही 2 वेगवेगळ्या संख्यांमध्ये दिसून येते. एकच संख्या ही 2 वेगवेगळ्या संख्यांचा मल्टिपल केल्यानंतर आपल्याला दिसून येते, म्हणजे तेच आपले कॉमन मल्टिपल होणार. या ठिकाणी मल्टिपल ऑफ 2 आर गिवन अँड मल्टिपल ऑफ 3 आर गिवन. या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10, 12 हे मल्टिपल ऑफ 2 आहेत, आणि 3, 6, 9, 12, 15 ही संख्या मल्टिपल ऑफ 3 आहेत. या ठिकाणी दोन्ही संख्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी 2 हा कॉमन नाही, 3 आणि 4 हा सुद्धा कॉमन नाही. या ठिकाणी 6 ही संख्या दोन्हीमध्ये कॉमन आहे. तसंच 12 ही संख्यासुद्धा कॉमन आहे. या ठिकाणी 18 ही संख्यासुद्धा कॉमन येऊ शकते.
म्हणजे आपल्याला कॉमन मल्टिपल म्हणजे काय हे कळले. कॉमन मल्टिपल या ठिकाणी 6, 12 आणि 18सुद्धा होऊ शकतात. हिअर इज 6 is a common multiple of 2 and 3, and 12 is also the common multiple of 2 and 3. Here is 18 is also the common multiple of 2 and 3. Let's go forward to our topic. Now आता आपला जो टॉपिक आहे, आपला जो घटक आहे म्हणजे व्हॉट इज LCM. व्हॉट इज LCM हा आपला आजचा टॉपिक. यामध्ये आपण मागे बघितलं की मल्टिपल काय होतं आणि त्यानंतर कॉमन मल्टिपल काय होतो. आता या ठिकाणी आपण LCM या आपल्या घटकावर आले आणि LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. आपण कॉमन मल्टिपल तर बघितलं, आता लिस्ट कॉमन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम, लिस्ट म्हणजे लघुत्तम. आपण HCF पाहिले, त्यामध्ये HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे महत्तम मोठा आणि लिस्ट म्हणजे लहान. आपण मागच्या मध्ये एक एक्झाम्पल पाहिले, 2 आणि 3 या दोन संख्यांचे मल्टिपल पाहिले, त्यानंतर त्याच संख्येचे आपण कॉमन मल्टिपल पाहिले. आता या ठिकाणी मी कॉमन मल्टिपल लिहिले आहेत या दोन संख्याचे 2 आणि 3. या ठिकाणी कॉमन मल्टिपल म्हणजे 6 आणि 12 आणि 18 हे कॉमन मल्टिपल आपण बघितले होते, समोर अजून असू शकतात. या ठिकाणी आपण 6, 12 आणि 18 हे मल्टिपल बघितले होते, पण यामध्ये सर्वात लहान संख्या म्हणजे 6 ही आपल्याला आढळते या दोन्ही संख्यांमध्ये कॉमन मल्टिपल. म्हणजे स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल इज द LCM. स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे LCM लघुत्तम सामायिक विभाज्य. ही आपल्या आजचा घटक हा इथं साध्य होतो. आता LCM काढण्याची विविध पद्धती आहेत. फर्स्ट इज प्राईम फॅक्टरायझेशन. प्राईम फॅक्टरायझेशन या ठिकाणी 12 आणि 18 या संख्येचे फॅक्टरायझेशन केल्यानंतर आपल्याला 12 या संख्येचे काही फॅक्टर्स मिळाले आणि 13 संख्येचे काही प्राईम फॅक्टर्स मिळाले. या सर्व फॅक्टर्सचा गुणाकार करून आपल्याला 36 मिळालं. हाच आपला LCM असेल. सेकंड मेथड लिस्टिंग मल्टिपल. LCM of 4 and 6. First step, write the multiple of 4, that is 4, 8, 12, 16 like that. Second step, write the multiple of 6. 6चे मल्टिपल 6, 12, 18 हे या ठिकाणी दिलेले आहेत. 6, 12, 18, 24. स्टेप 3 मध्ये फाइंड द फर्स्ट कॉमन मल्टिपल. फर्स्ट कॉमन मल्टिपल किंवा सर्वात लहान समान मल्टिपल हा आपल्याला दिसून येणार. या ठिकाणी 4 नाही, 8 नाही, या ठिकाणी 6सुद्धा कॉमन नाही, या ठिकाणी 12 हे कॉमन आहे, त्यानंतर समोर असणार म्हणजे या ठिकाणी 12 हा कॉमन आहे, समान आहे, म्हणून हा 12 हा LCM असणार. तिसरी स्टेप्स म्हणजे डिव्हिजन मेथड, भागाकार. डिव्हिजन मेथड. फॉर एक्झाम्पल, फाइंड द LCM ऑफ 8 and 12. या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्यांना रिमाइंडर बाकी एक रिमाइंडर 1 येईपर्यंत आपल्याला भाग द्यायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल 8 आणि 12 या संख्येचे डिव्हिजन मेथडनी जर LCM काढले तर 8 आणि 12 ही दोन संख्यांना 2ने भाग दिलं तर 4 आणि 6 ही संख्या भेटणार आणि त्यांनासुद्धा 2ने भाग दिला तर अगेन आपल्याला एक ठिकाणी इवन नंबर आणि एक ठिकाणी ऑड नंबर भेटणार. अगेन या नंबरने 2ने भाग दिला तर 2 - 2 1 होऊन जाणार. अगेन आपल्याला या ठिकाणी 3ने तर भाग जाणार नाही, परंतु ज्या वेळेस पण सुद्धा 2ने भाग जात आहे तर त्यावेळेससुद्धा 2ने भाग देणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी नंतर जे आपल्याला दिसून येणार की 1 या संख्येना आपण 3ने भाग जात नाही, पण मी 3 लिहिले कारण त्या ठिकाणी दोन्ही साईडला पाहायचं की
3 आहे का कुठे, 3ने कोणत्या संख्येने भाग जात आहे. जर 3ने भाग जात असेल तर 3नेच भाग द्यायचं. एक तरी संख्या असेल तर ज्यामध्ये 3ने भाग जात आहे तरी 3ने भाग द्यायला हवे. आता या ठिकाणी दोन्ही बाजूंना एक एक रिमाइंडर आहे आणि या ठिकाणी आपल्याला काही विभाजक भेटलेले आहेत, त्यांचा सर्वांचा गुणाकार म्हणजे आपला LCM असणार. या ठिकाणी मल्टिपल द डिवायझर म्हणजे आपल्याला 2 × 2 × 2 × 3 आपल्याला टोटल मल्टिपल यांचा मल्टिपल घेतला, गुणाकार घेतला, आपल्याला 24 मिळाले. म्हणजे LCM ऑफ 8 and 12 is 24. चला क्विक रिवाईज करू. आपण आज काय काय शिकलो. फर्स्ट आपण पाहिले मल्टिपल. फर्स्ट आपण बघितलं मल्टिपल रिझल्ट ऑफ अ मल्टिप्लिकेशन. मल्टिपल म्हणजे रिझल्ट ऑफ अ मल्टिप्लिकेशन, गुणाकाराचा उत्तर. त्यानंतर आपण पाहिले कॉमन मल्टिपल म्हणजे दोन संख्यामध्ये एक संख्या ही समान येत आहे म्हणजे ती आपली कॉमन मल्टिपल कॉमन टू द 2 or more नंबर्स इज अ कॉमन मल्टिपल. त्यानंतर आपण LCM पाहिले, स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल, लघुत्तम सामायिक विभाज्य. आपण लिस्ट कॉमन मल्टिपल पाहिले आणि लास्ट LCM ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण काढू शकतो. फर्स्ट इज लिस्टिंग मल्टिपल, सेकंड इज प्राइम फॅक्टरायझेशन अँड थर्ड वन इज डिव्हिजन मेथड. या ठिकाणी डिव्हिजन मेथड ही आखरी आपण पाहिली. चल धन्यवाद.